प्रचाराला सुरुवात केली, पुन्हा एकदा मोहोळ मतदारसंघातून आपण जनतेसमोर जात आहे, काय सांगा? नाही, निश्चितपणाने 2014 साली या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो होतो। त्यावेळेला आमदार म्हणून मी मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीच्या लोकांच्या उपयोगाच्या योजना स्वखर्चातून राबवल्या। लोकांच्या अडीअडचणींना आपण त्यावेळेला पुढे जाऊन मदत केली आणि मला अभिमान आहे की मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्याची जाणीव ठेवली आणि आजही लोक ते केलेलं काम विसरत नाही। हा जो प्रचार आहे, या प्रचाराच्या माध्यमातून ती जी कामं केली आहेत त्या कामाची उजळणी आणि त्या कामाचं पुन्हा लोकांना आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे। मोहोळ मतदारसंघात फिरत असताना आपण कमीत कमी 2 ते 3 वेळा शरद पवारांची भेट घेतली। भविष्यात शरद पवारांच्या पक्षाचं तिकीट आपल्याला मोहोळ मतदारसंघातून मिळू शकतं? नाही, निश्चितपणाने आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 16 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। या 16 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी 8 तारखेला 3 ते 4 वाजता निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी आहेत। तर हे जसे 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसा मीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत या पक्षामध्ये मी सक्रियपणाने काम करत राहिलो। या पक्षाने मला 2004 साली लहुजी साळवे आयोगाचं सदस्यपद दिलं, 2008ला आयोगाचं अध्यक्ष केलं, 2012ला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्ष केलं, 14ला आमदार केलं। त्यामुळे या पक्षाचा मी आता सभासद झालेलो नाही, 20 वर्षापासून या पक्षामध्ये मी काम करतो। त्यामुळे एक नॅचरल क्लेम आहे माझा, तो क्लेम धरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे। तिकीट जर नाही मिळालं तर पुढची भूमिका नाही, लोकांनी ठरवलं ना, लोक ठरवतील ना। आणि तुम्ही आज सब मीटिंगमध्ये होताच की जर तिकीट नाही मिळाली तर लोकांचा मूड काय आहे तो तुम्ही बघितलेला आहे। त्यामुळे त्या पद्धतीने आपण ठरवू। मोहोळ मतदारसंघात फिरत असताना दादा कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? नाही, मोहोळ मतदारसंघामध्ये नवीन उमेदवाराला प्रचार करताना मी हे काम करीन, मी ते काम करीन हे सांगावं लागतं। परंतु आज 2014 साली मी जे आमदार म्हणून काम केलं आहे, त्यामुळे रमेश कदम हा चेहरा मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या गावांसाठी नवीन नाही, तिथल्या मतदारांसाठी नवीन नाही। त्यांना माहीत आहे हा माणूस काम करतो, ह्याने काम केले, मागेल त्याला पाणी दिले, मागेल त्याला रस्ते दिले। त्यामुळे ती जाणीव, ते काम घेऊन मी लोकांसमोर जातो आणि चांगला प्रतिसाद। 2014 रमेश कदम हे सिंगम आमदार म्हणून ओळखले जात होते, त्याच अनुषंगाने 2024ला कधी रमेश कदम साहेब असे ओळखले जाणार, त्यांचा म्हणजे ही कधी बाहेर येणार? नाही, माणसाचा स्वभाव कुठे बदलतो? जित्याची खोड मेल्याशिवाय जाते का? तो तसं काय स्वभाव बदलत नसतो। 2024ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला परत त्या स्टाईलने, त्याच पद्धतीने, धडाक्याने काम करताना बघायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।